अंतिम आठवडा प्रस्तावावर अनेक विधान परिषद सदस्यांनी आपल्या भावना आणि सूचना चर्चेमध्ये भाग घेतलेला आहे। त्यामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी आहेत, प्रवीण दरेकरजी, अभिजित वंजारीजी, चित्राताई वाघ, अरुण लाड, जमो अभ्यंकर, संजय केनेकर, सुधाकर अडबाले, प्रसाद लाड, अमोल मिटकरी, सदाभाऊ खोत, अनिल परब, शशिकांत शिंदे, भाई जगताप, राजेश राठोड आणि कोणी सगळे नाही। तुमचं मी घेतो बोललो ना लेख। खरं म्हणजे सभापती महोदय, या ठिकाणी मला अंतिम आठवड्याला उत्तर देताना आपण त्याच्यावर आता भाष्य केलंच, परंतु अतिशय जी काय घटना या ठिकाणी आवारात घडली ती दुर्दैवी, दुर्भाग्यपूर्ण आणि खेदजनक आहे। खरं म्हणजे विधान भवनाच्या विधान सभागृहात किंवा विधान भवन परिसरामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं हे आपल्या खऱ्या अर्थाने हे सार्वभौम सभागृह आणि परिसर देखील आपलं हे सगळं जो काय डेकोरम आहे, पावित्र्य आहे, पाळण्याची आवश्यकता सगळ्यांना असते। आणि या ठिकाणी आपण कायदे करतो, कायदे मंडळाचं हे जे काय पवित्र स्थान आहे त्याला खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना जपलं पाहिजे आणि आपण त्या बाबतीत देखील भाष्य केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, आपण देखील जी काय कार्यवाही आहे ती होईल, पुन्हा अशा घटना घडू नये अशा प्रकारच्या अपेक्षा देखील आपल्या सगळ्यांच्या आहेत। आणि त्याचबरोबर खालच्या सभागृहात देखील अतिशय नियमाने चालवणारे सभागृह चालवणारे अध्यक्ष यांच्या विरोधात देखील काही सदस्यांनी विचित्र हातवारे करून संभाषण केलं, त्या बाबतीमध्ये देखील चर्चा झाली आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। परंतु शेवटी अध्यक्ष आणि सभापती हे सर्वोच्च पद आहे आणि त्यांच्यावर आक्षेप घेणं, शंका घेणं हे सगळं दुर्दैवी आहे। आणि म्हणून हे सर्व जे काय आहे आपण विधानसभेच्या अधिवेशनामध्ये जेव्हा आपण येतो त्यावेळेस सर्वसामान्य लोकांची गाऱ्हाणी प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु एकंदरीत आपण विरोधकांनी दिलेल्या सभापती महोदय या प्रस्तावावर आणि झालेल्या चर्चेवर जर एक नजर टाकली तर खऱ्या अर्थाने काही असे या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी न्याय मागण्यासाठी किंबहुना त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी किंबहुना काही प्रश्न सोडवून घेण्यासाठी जे काही मुद्दे उपस्थित करायला पाहिजे होते ते मुद्दे या ठिकाणी दुर्दैवाने काही मुद्दे उपस्थित झाले, काही त्याच्यामध्ये काही अर्ध्या माहितीवर आधारित होते। आणि म्हणून खरं म्हणजे सरकार जे काही अध्यक्ष सभापती महोदय 2.5 वर्ष 3 वर्ष काम करत आहे हे आपण पाहतोय आणि या कामामुळेच पुन्हा झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने लँडस्लाईड मॅन्डेट दिलं। लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून प्रेम दिलं आणि आज आपण पाहतोय की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं यश कधी मिळालं नाही आणि हे फक्त कामाची पोचपावती दिलेली आहे, एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। विरोधी पक्ष मी कालही परवाही म्हणालो, जरी संख्येने कमी असला तरीसुद्धा विरोधी पक्ष हा लोकशाहीचा खरं म्हणजे ते दुसरं चाक आहे आणि ते चाक जे आहे सध्या या ठिकाणी पंक्चर झालेलं दिसतंय, त्यातली हवा निघालेली दिसते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने आपापली जबाबदारी, आपलं कर्तव्य
पार पाडलं पाहिजे, ही भावना प्रत्येक नागरिकाची असते, जनतेची असते। आणि दुर्दैवाने या ठिकाणी ही चर्चा गांभीर्याने व्हायला पाहिजे होती, परंतु ठीक आहे, जे काय प्रश्न मांडलेत त्यांना उत्तर देणं, मी नेहमी सांगतो, आपण प्रश्न विरोधी पक्षाचे जे आहेत, प्रश्न आहे, चर्चा आहे, त्याला सरकार उत्तर द्यायला तयार असतं। उत्तर सरकारकडे आहेत आणि जे काही कुठं न्याय द्यायचा असेल, कुठं काही त्रुटी राहिल्या असतील, त्या दुरुस्त करण्याची देखील सरकारची तयारी असते। आणि म्हणून नेहमी सरकार सकारात्मक भूमिकेतून काम करत असतं आणि म्हणूनच आपल्याला त्याचा अनुभव या ठिकाणी 2.5-3 वर्षामध्ये आपण घेतोय। खरं म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची आहे, हिंदी सक्तीची नाही, हे आमच्या सरकारने ठामपणे तो निर्णय घेतलेला आहे। आणि पहिलीपासून शिक्षण सूत्र लागू करण्याचा शासन निर्णय जो आहे तो देखील आपण मागे घेतलेला आहे। परंतु आणि हा वाद तसा बघायला गेलं तर हा मिटून टाकलेला आहे, परंतु तरीसुद्धा अंतिम आठवड्याच्या चर्चेमध्ये विरोधी पक्षनेत्यांनी आणि काही सदस्यांनी मराठीची गळचेपी होते आहे अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित केला आहे। फक्त मराठीसाठी निवडणुका आल्या की मराठीचा आठवण करायची, हे असं म्हणजे मुकी मराठी केवळ स्वार्थासाठी, अशा प्रकारची भावना, अशा प्रकारची भूमिका अनेक लोकांची आहे। आणि त्यामध्ये पण आम्ही सभापती महोदय आमचं मराठी भाषेवर, मराठी आणि मुद्द्यावर या ठिकाणी चर्चाही केली। आणि आम्ही मराठी आमचं प्रेम जे आहे आम्ही कृतीतून दाखवून दिलं आहे। खरं तर या विषयावर मी सभापती महोदय बोलणार नव्हतो, पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो की महायुती सरकारने गेल्या 3 वर्षात मराठी भाषेबाबत इथं उदय सामंत आहेत, त्यांच्यापूर्वी केसरकर होते, जे निर्णय घेतले ते जर मी सांगायला गेलो तर वेळ पुरणार नाही। परंतु मी एवढंच सांगतो, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 च्या अंमलबजावणीसाठी माशेलकर समिती तत्कालीन सरकारने स्थापन केली होती आणि माशेलकर समितीच्या अहवालामध्ये जागतिक स्तरावर मराठी मुलं मागे पडू नयेत म्हणून इंग्रजी भाषा पहिलीपासून सक्तीची करावी अशी शिफारस होती। त्यावेळच्या सरकारने इंग्रजीबरोबर हिंदीचाही त्रिभाषा सूत्रासाठी विचार केला, त्यामुळे मराठी, इंग्रजी, हिंदी सक्तीची भाषा करावी असा स्पष्ट उल्लेख या अहवालात आहे। 27 जानेवारी 2022च्या मंत्रिमंडळ बैठकीत डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सचा अहवाल स्वीकारण्यात आला, कॅबिनेटमध्ये स्वीकारण्यात आला, कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली। या सगळ्या त्या अहवालाचा खऱ्या अर्थाने मी एक अगदी शॉर्टमध्येच उल्लेख करेन। पान नंबर 232 वरील या 2 ओळी बघा आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, या इथे या 2 ओळी इथे आहेत आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, इंग्लिश अँड हिंदी ॲज सेकंड लँग्वेज इन द स्कूल शुड बी इंट्रोड्यूस्ड राईट फ्रॉम द फर्स्ट स्टँडर्ड. ॲट द सेम टाइम teaching of English and Hindi as second language should be made compulsory right from first standard to 12th standard, and if necessary also during 3-4 years of college education. हे याच्यामध्ये आहे, या अहवालामध्ये, आणि त्याचा तपशील ऑनलाईन देखील उपलब्ध आहे। सभापती महोदय, थोडक्यात याचा अर्थ, पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय महाविकास आघाडीचा होता। त्यावेळेस सत्ताधारी कोण होतं, मुख्यमंत्री कोण होतं, त्या काळात मी देखील सरकारमध्ये होतो, पण आम्ही हिंदीची सक्ती केली नाही। हिंदी हा अनिवार्य शब्द काढून टाकला, हिंदीची पुस्तकं छापली नाहीत। त्यामुळे मराठीच्या नावाने जे काही आज विरोधी पक्ष आरोप करतोय, मराठीच्या नावाने जे काही गळे काढले जात आहेत, त्यासाठी अगोदर जे निर्णय झाले कुणाच्या कारकिर्दीमध्ये झाले हे देखील बोलताना लोकांनी तपासून पाहिलं पाहिजे। आणि स्वतःच्याच निर्णयाविरुद्ध मोर्चा देखील काढला गेला, हे देखील दुर्दैव आहे। आणि म्हणून मी आणि त्याचबरोबर मुंबई महापालिका आणि ICSE संलग्न शाळेमध्ये
आज पहिलीपासून सभापती महोदय हिंदी अनिवार्य आहे आणि मराठी मात्र 5वी पासून आहे. त्यामुळे मी जास्त त्या विषयामध्ये खोलात जाऊ इच्छित नाही. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. कोण कमिटीमध्ये होते, त्याच्यामध्ये कोणी सजेस्ट केलं, त्या सर्व लोकांची नावं माझ्याकडे आहेत. त्यामध्ये त्यावेळेस एक उपनेता, त्याचं नाव मी घेऊ इच्छित नाही, याच्यामध्ये अहवालात आहे. आणि या सर्व ज्या काही बाबी आलेल्या आहेत समोर, या सर्व त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. परंतु आता तो वाद जो आहे शासनाने तो स्थगित केलेला आहे, स्थगिती दिलेली आहे. आणि मला वाटतं त्याच्यावर जास्त मी भाष्य करू इच्छित नाही. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं मराठी विद्यापीठ स्थापन करण्याचं जे स्वप्न होतं ते आपण कुठं रिद्धपूरमध्ये करतोय ना. रिद्धपूर इथे अमरावती जिल्ह्यामध्ये ते पूर्ण करतोय. त्याचबरोबर वारकऱ्यांसाठी संत विद्यापीठ आपण आळंदीमध्ये स्थापन करतोय सभापती महोदय. चर्नी रोड येथे भव्य असं मराठी भाषा भवन आपण सुरू करतोय. नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये मराठी भाषा उपकेंद्र आपण उभं करतोय. मराठी भाषा धोरणास महायुती सरकारने मंजुरी दिलेली आहे. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मराठी भाषेला आपण जो प्रस्ताव पाठवला त्याला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला. मराठी भाषा जगभर पोहोचावी यासाठी दरवर्षी सभापती महोदय विश्व मराठी साहित्य संमेलन आपण सुरू केलं. प्रत्येक जिल्ह्यात कवितेचं गाव आपण सुरू केलं, त्याचा निर्णय घेतला. असे असंख्य निर्णय आपण मराठीसाठी घेतलेले आहेत. आणि म्हणून मराठीसाठी फक्त निवडणुका आल्या की मराठीची आठवण करण्यापुरतं मर्यादित सरकारचं काम नाही. आणि मराठी राज्यगीत देखील आपल्या सरकारने सुरू केलं. आज प्रत्येक कार्यक्रमात हे गीत अभिमानाने वाजवलं जातं. आज सभापती महोदय मुंबई बाहेर फेकला गेलेला जो गिरणी कामगार असेल, मुंबईकर असेल, तो देखील मराठीच होता. त्याला पुन्हा मुंबईमध्ये सन्मानाने आणण्याचं काम महायुती सरकार करतं आहे. त्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याला घरं मिळाली पाहिजेत, SRAचे प्रकल्प पुढे गेले पाहिजेत, धोकादायक इमारतीचे क्लस्टरचे प्रकल्प पुढे गेले पाहिजेत, पोलिसांना आम्ही घरं देतोय, ते मराठीच आहेत. आणि म्हणून मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असं दर वेळेला निवडणुकीमध्ये तो डंका पिटण्याचं काम करतो. परंतु आम्ही जे काम करतोय ते मुंबईला जगाशी जोडण्याचं काम आम्ही करतोय. आणि त्यासाठी आज या ठिकाणी प्रयत्न सुरू झालेत. गेल्या 3 वर्षापासून आपण ते करतोय. आणि म्हणून या ठिकाणी मराठी भाषा आमचा श्वास आहे आणि मराठी माणूस आमचा श्वास आहे खरं म्हणजे. आणि हिंदुत्व आमचा प्राण आहे. त्यामध्ये लपवाछपवीचं कामच नाही आहे. आणि म्हणून जी भूमिका आम्ही घेतलेली आहे ही भूमिका सरळ सोट आहे. आणि म्हणून यामध्ये कुठेही कुणी शंका बाळगण्याचं कारण नाही. आणि म्हणून पालिका निवडणुका जवळ आल्या की दर वेळेला अशा प्रकारची जे काही मराठीबद्दल, महाराष्ट्राबद्दल, मुंबईबद्दल जे काय अपप्रचार सुरू होतो तो आता सगळ्यांना अवगत झालेला आहे. आणि म्हणून वरून कीर्तन आतून तमाशा हा असला प्रकार आहे. सभापती महोदय, या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने हिंदी सक्तीचं खोटं नरेटिव्ह उभं करून कोणाला आपण फसवतोय? आपण आपल्यालाच फसवतोय. वस्तुस्थिती लक्षात घेऊन वागलं पाहिजे, पुढं गेलं पाहिजे. आणि त्यामध्ये मराठी माणसाला खरं म्हणजे हे सर्व कळलेलं आहे. तो आता कधी फसणार नाही. कारण तुम्ही सांगितलेलं आहे तुमच्या मनातलं मराठीचा नाही आहे, म्हणजे महापालिकेचा आहे, मलिद्याचं आहे, मतलबाचं आहे आणि मतांचं आहे. तुमच्या मनात फक्त आणि फक्त मतांचं राजकारण आहे. मी बोलणार नव्हतो, परंतु या ठिकाणी तो विषय निघाला. विषय निघाल्यामुळे मला हे बोलावं लागतं. मी नेहमी सांगतो मला बोलायला भाग पाडू नका. माझ्याकडे खूप काय आहे, परंतु मी अद्यापपर्यंत जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा मी बोलतो. मी फार संयम राखतो. आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपाला मी कामाने उत्तर देणारा कार्यकर्ता आहे. म्हणूनच विधानसभेच्या झालेल्या निवडणुकांमध्ये एवढा मोठा विजय मिळालेला आहे. मराठी माणसाच्या अभिमानाचं प्रतीक असलेल्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना आम्ही जागतिक वारसा मिळवून दिला, त्याला मान्यता मिळाली आणि त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राची मान जगभरामध्ये उंचावण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून जगातले पर्यटक, जगभरातले लोक या ठिकाणी 12 किल्ले किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकोट किल्ले या ठिकाणी पाहण्यासाठी येतील. आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 7 समुद्रापलीकडे पोचेल. 7 समुद्रापलीकडे जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज काय, त्यांचं शौर्य काय, पराक्रम काय आणि त्यांची कीर्ती काय हे याच्या माध्यमातून या ठिकाणी पोचेल. आणि त्याचबरोबर या ठिकाणी महापालिकेच्या मराठी शाळा बंद करून त्या जागी इंटरनॅशनल स्कूल सुरू करण्याचं पाप आम्ही करू शकत नाही, आम्ही करणार नाही, केलं नाही. परंतु मराठीचं प्रेम निदान आम्हाला तरी कुणी शिकवण्याची आवश्यकता नाही. आम्ही जन्मलो मराठीत, शिकलो मराठीत आणि मराठीतच जगणार आणि मराठीसाठीच खपणार हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. सभापती महोदय, कायदा सुव्यवस्थेवर काही लोकांनी चर्चा केलेली आहे. यामध्ये मी वस्तुस्थिती सभागृहासमोर मांडू इच्छितो. बलात्कारांच्या गुन्ह्यामध्ये 60 दिवसात निर्गती डिस्पोजल करण्याचं प्रमाण 2018 मध्ये 15.3 होतं, आता ते 94.1 इतकं झालंय. सर्व पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक स्तरावर महिला पोलीस कक्षाची स्थापना, निर्भया फंडामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला 1 लाख रुपये याप्रमाणे निधी दिलेला आहे. महिलाकरता 24/7 डेडिकेटेड हेल्पलाईन सुरू केलेली आहे. 27 विशेष न्यायालयामधून महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं निकाली काढण्यात येत आहेत. पोस्कोसाठी 138 फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचा निर्णय झालेला आहे. सध्या 20 पॉक्सो आणि 12 जलदगती विशेष न्यायालय सुरू आहेत. लहान मुलांवरील अत्याचाराच्या तक्रारीसाठी 1098 ही 1098 ही टोल फ्री हेल्पलाईन सुरू केलेली आहे. ऑपरेशन ब्लॅक फेसमध्ये लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ चित्रे अपलोड करणाऱ्या 196 जणांना सभापती महोदय अटक केलेली आहे. रिस्पॉन्स टाईमसुद्धा कमी झालेला आहे. 112 नंबर डायल केला तर 7.23 मिनिटामध्ये रिस्पॉन्स मिळतो. दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यासाठी ठोस प्रयत्न केले जात आहेत. खाजगी वकील नेमण्याचा अधिकार घटक प्रमुखांना दिलेला आहे. मे 2025 अखेरपर्यंत दोषसिद्धीचं प्रमाण 44.2% इतकं आहे. मे 2024 मध्ये हे प्रमाण साधारणतः 45% एवढं होतं. 2024च्या तुलनेत यंदा सायबर गुन्ह्यामध्ये 878ने घट झालेली आहे. राज्यात 50 सायबर पोलीस ठाणे आणि 51 सायबर लॅब सुरू आहेत. सायबर विषयक 1930 ही हेल्पलाईन सुद्धा सुरू केलेली आहे. पायरसीच्या या 1321 वेबसाईट बंद केल्या आहेत. अंमली पदार्थावर कारवाईसाठी विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. सभापती महोदय, यावेळी 1438 गुन्हे दाखल करण्यात आले आणि 140 कोटींपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचं वजन जवळपास 5000 किलोग्रॅम एवढं आहे, म्हणजे 5 टन. आणि एकूण 1651 जणांना अटक करण्यात आली आहे. मे पर्यंत राज्यात MD ड्रग्सचे 281 गुन्हे दाखल करण्यात आले आणि 468 आरोपींना अटक केली. 1006 बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली. त्याप्रमाणे 365 नागरिकांना हद्दपार करण्यात आलं. नक्षल कारवायांवर नियंत्रण ठेवून त्यांचा खात्मा करण्यात आपल्याला यश आलंय. 2023 मध्ये 22, 2023 मध्ये 22, 2024 मध्ये 19, 2025 पर्यंत मे 25 पर्यंत 13 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. गेल्या वर्षी केलेल्या कारवाईमध्ये सभापती महोदय 28 नक्षलवादी त्यांना ठार केलं. त्यापैकी त्यांच्या 8 प्रमुख नेत्यांचा देखील त्याच्यामध्ये समावेश होता, ज्याच्यावर लाखो रुपयांची बक्षिसं होती. आणि म्हणून आतापर्यंत नक्षलवादी जे आहेत गडचिरोलीमध्ये आता 1-2 तालुक्यामध्ये फक्त छुटपूट असतील, नाहीतर त्यांचा पूर्णपणे खात्मा करण्याचं काम आपल्या महायुती सरकारने केलेलं आहे. त्याचबरोबर 13 जणांना अटक झाली, 22 जणांनी आत्मसमर्पण केलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी नक्षलवाद देखील संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी देखील सांगितलं आहे डिसेंबर 2025 पर्यंत 2026 पर्यंत जास्तीत जास्त
या ठिकाणी पूर्ण देशभरातला नक्षलवाद संपवल्याशिवाय राहणार नाही, पूर्णपणे नक्षलवाद संपुष्टात येईल। कारण नुसतं त्यांना आपण गडचिरोलीमध्ये आज सभापती महोदय फक्त नक्षलवादीचं आत्मसमर्पण किंवा नक्षलवाद्यांचा खात्मा एवढ्यापुरता आपण मर्यादित नाही, तर तिथं लोकांच्या हाताला काम देतो, आपण तरुणांच्या हाताला काम देतोय, तिथं डेव्हलपमेंट होती आहे, तिथे रस्ते होत आहेत, आरोग्य सुविधा होती आहे, त्यांना पाणी देतो आपण, तिथे मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरू झालेत, हजारो लोकांना तिथं काम मिळतंय। टाटा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आपण टाटा कंपनी कन्सल्टन्सी आणि तिथलं जिल्हा प्रशासन याच्या माध्यमातून एक आपण तिथे स्किल डेव्हलपमेंट सेंटर केलेलं आहे। इनोव्हेशन, इन्व्हेन्शन आणि इन्क्युबेशन सेंटर त्या ठिकाणी सुरू झालं आहे। जवळपास 7,000 तरुणांना दरवर्षी ट्रेंड करून त्यांना प्लेसमेंट दिली जाणार आहे। हे देखील एक मोठी अचीवमेंट आहे। आणि म्हणून त्याचबरोबर काही सदस्यांनी राज्यातल्या महामार्गांच्या अपघाताबद्दल या ठिकाणी चर्चा केली। या गोल्डन अवरमध्ये अपघातग्रस्तांना लगेच वैद्यकीय मदत देण्यासाठी हायवे मृत्युंजय दूत ही योजना आपण सुरू केलेली आहे। या योजनेमुळे अनेकांचे प्राण वाचलेले आहेत। सागरी किनारा सुरक्षेकडे देखील विशेष लक्ष दिलं जात आहे। आतापर्यंत तो देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला होता। आतापर्यंत 1,80,000 पेक्षा जास्त मच्छीमार बांधवांना बायोमेट्रिक कार्ड देण्यात आले आहेत। बोटीचं कलर कोडिंग सुद्धा करून घेण्यात आलेलं आहे। कारण या ठिकाणी जे काय मागे कसा हल्ला झाला यासाठी सतर्क आणि पूर्णपणे या ठिकाणी जे ज्या काही उपाययोजना करायच्या ते आपलं सरकार करतंय। आणि म्हणून निर्मनुष्य बेटावर ड्रोनद्वारे निगराणी ठेवली जाते आहे। कोस्टल हेल्पलाईन 1093 सेवा सुरू करण्यात आलेली आहे। सागरी सुरक्षेसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 20 नौका खरेदी करण्याची प्रक्रिया पोलीस महासंचालकांनी सुरू केलेली आहे। याशिवाय 32 खाजगी मच्छीमार ट्रॉलर भाडे तत्वावर देखील घेतले गेलेले आहेत। क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम राबविण्यामध्ये महाराष्ट्र देशात नंबर 1 आहे। आणि म्हणून NCRBच्या प्रगती रँकिंगमध्ये महाराष्ट्र आघाडीचं राज्य आहे। महाराष्ट्र पोलिसांच्या 22 सेवा नागरिकांना सुलभ आणि पारदर्शकपणे देण्यासाठी सिटीजन पोर्टल सभापती महोदय सुरू करण्यात आलं आहे। ही सेवा लोकप्रिय होत असून ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून 31 मे पर्यंत 3,39,609 अंबादासजी ई तक्रारी नोंद करण्यात आलेल्या आहेत। नवीन फौजदारी कायद्यांच्या अनुषंगाने ई साक्ष, ई समन्स, न्यायश्रुती, मेडलिपार हे ॲप्लिकेशन वापरात येत आहे। आणि म्हणून महाराष्ट्रातील 1,089 पोलीस ठाण्यामध्ये 12,305 CCTV बसवण्यात आलेले आहेत। सभापती महोदय, खाजगी आणि शासकीय CCTVची संख्या 4.25 लाख वर आहे। 2022 मध्ये 18,331 पोलीस शिपायांची भरती झाली। 22-23 मध्ये रिक्त असलेल्या 17,471 पदांसाठी गेल्या वर्षी भरती घेण्यात आली। शिपायांची 13,560 पदं भरण्याची कार्यवाही सुरू आहे। पोलिसांसाठी 47,574 निवासस्थानं आणि 46 प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला देखील मान्यता दिलेली आहे। पोलीस हाऊसिंगसाठी ठोस कृती आराखडा तयार केला आहे। शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म अशा प्रकारच्या योजना आखलेल्या आहेत। आणि म्हणून म्हाडा, सिडको, PMRDA, MMRDA, SRA प्रकल्पामधून पोलिसांसाठी घरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत। आणि म्हणून निधी अभावी काही लोकांनी मुद्दा उपस्थित केला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांची विकास कामं प्रलंबित आहेत, परंतु आपणच मला वाटतं केलं आहे। कारण राज्यात विकासाची कामं जी आपण पाहतोय ती वेगाने सुरू आहेत। कारण हे सरकार स्थगितीचं नाही, हे सरकार प्रगतीचं आहे, हे सरकार समृद्धीचं आहे। आणि त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला मी सांगतो, अमृत योजनेतून पाणी पुरवठा, ड्रेनेज, तलाव पुनरुज्जीवन, हरित क्षेत्र विकास यासाठी पुरेसा निधी या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेला आहे। नगरोत्थान अभियानात पाणी पुरवठा, मलनिस्सारण हे सगळे प्रकल्प व्यवस्थित सुरू आहेत। कामाच्या प्रगतीमध्ये प्रगतीप्रमाणे प्रकल्पांना निधी देण्यात येतोय। आणि म्हणून सभापती महोदय, मद्य विक्रीच्या बाबतीत तर अजितदादांनी मगाशी ते अहवाल त्यांचा टेबल केलेला आहे, त्याच्यावर मी बोलू इच्छित नाही। आणि विविध विभागाच्या निविदा प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार
असल्याचा आरोप देखील केला। परंतु जालना असो, मीरा भाईंदर असो, नवी मुंबई असो, इतर कुठल्याही महापालिका असो, यामध्ये तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता 3 लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या कामांसाठी ही निविदा प्रणाली आपण अवलंबतो। त्यामुळे निविदा ज्याची लोएस आहे त्याला आपण काम देतो। नियमाप्रमाणे कागदपत्रांची तांत्रिक तपासणी निविदा समिती करते आणि सर्वात कमी दराच्या निविदाकाराला सुरक्षा अनामत भरणा करून कामाचे कार्यादेश देण्यात येतात। अंबादासजी, मी आपल्याला एक आनंदाची बातमी सांगू इच्छितो। कालच या ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक 10 शहरांना पुरस्कार दिलेला आहे। त्यामध्ये सुपर स्वच्छ लीग मध्ये नवी मुंबई, लोणावळा, विटा, सासवड, देवळाली, प्रवरा, पाचगणी, पन्हाळा या 7 शहरांचा समावेश आहे। त्याचबरोबर मीरा भाईंदर महापालिका तसेच कराड नगरपालिकेस या वर्षीचा स्वच्छ सर्वेक्षणाचा त्या गटातील पहिले पुरस्कार मिळाला आहे। वरील 9 शहरांना माननीय राष्ट्रपती महोदयांनी केलेला आहे। या पुरस्कार सोहळ्यासाठी आपल्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि या ठिकाणी नवी मुंबई, पिंपरी चिंचवड महापालिका 2 शहरांना 7 स्टार दर्जा मिळालेला आहे। 7 स्टार। पुणे, मीरा भाईंदर, लोणावळा, विटा या 4 शहरांना 5 स्टार दर्जा मिळालेला आहे। आणि म्हणून यावर्षी महाराष्ट्रातली 31 शहरे अंबादासजी वॉटर प्लस झाली आहेत आणि म्हणून हे देखील आपल्यासाठी, आपल्या राज्यासाठी भूषणावह आहे। आणि म्हणून त्याचबरोबर आरोग्य विभागाची देखील स्वच्छता सेवेची निविदा 638 कोटी रुपयांची झाली असल्याचा आरोप या ठिकाणी झाला आहे। मी या ठिकाणी सांगू इच्छितो, राज्यातले 32 जिल्हे, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर अशा 385 आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिकी स्वच्छता सेवा राबवण्यासाठी 2 मार्च 2021 मध्ये 54 कोटी 54 लाख एवढ्या रकमेला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। 2022-23 मध्ये राज्यातल्या एकूण 503 आरोग्य संस्थांमध्ये मनुष्यबळाद्वारे स्वच्छता सेवा करण्यासाठी 77 कोटी 55 लाख रुपये एवढ्या रकमेला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। आणि म्हणून ही विहित कालावधीमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे या प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आपण जे काही म्हणालात त्या बाबतीमध्ये ही वस्तुस्थिती अशी आहे। 18 सप्टेंबर 2023च्या GR नुसार जागेच्या क्षेत्रफळावर आधारित राज्यातले एकूण 2503 आरोग्य संस्थांसाठी एकत्रित अंबादासजी या सगळ्या आरोग्य संस्थांसाठी एकत्रित 638 कोटी इतक्या रकमेची यांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे। आणि पूर्वी हे काम मनुष्यबळाद्वारे व्हायचं, आता ते यांत्रिक पद्धतीने होईल। होणारे अपघात आपण पाहतोय, किती लोकांचा मृत्यू होतोय आणि त्यामुळे या न्यूनतम दरधारक असलेले BSA कॉर्पोरेशन पुणे यांना हे काम दिलंय। या कामासाठी 13 सप्टेंबर 2024 मध्ये MOU सुद्धा करण्यात आला आहे। परंतु या ठिकाणी पुढची कारवाई आता सुरू आहे। या ठिकाणी आणि कोणीतरी स्वयं अर्थसहाय्यित शाळांबाबत मला वाटतं अभ्यंकर यांनी मुद्दा मांडला आहे। महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा अधिनियम 2012 राज्यात लागू झाला असून या अनुषंगाने नियम 2020 पासून अस्तित्वात आले आहेत। त्यामुळे या नियमानुसार नवीन शाळेला मान्यता देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून त्यानुसार प्रथमतः शाळेला इरादापत्र व नंतर मान्यतापत्र देण्याची तरतूद आहे। आणि म्हणून याकरता ऑनलाईन पोर्टल MySFS सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्यावर 2022 पासून इरादापत्र देण्याचे प्रस्ताव सादर केले जातात। जून 2025 पासून अंतिम मान्यता देण्याचे प्रस्ताव देखील ऑनलाईन पोर्टल मार्फत सादर केले जातात। त्या ठिकाणी दुसरा एक मुद्दा, अभिजित वंजारी यांचा ट्रायसायकल व बॅटरी ऑपरेटेड ट्रायसायकल यासाठी 300 कोटीचं टेंडर काढण्यात आलं असे मुद्दा होता। कोविडमुळे स्वच्छ भारत अभियान ग्रामीण फेज 2 अंमलबजावणी व्यवस्थित होऊ शकली नाही। मार्च 2025 पर्यंत 100% उद्दिष्ट पूर्ण करणे आवश्यक असल्यामुळे राज्य स्तरावरूनच सामूहिक खरेदीचा निर्णय घेण्यात आला
गुणवत्ता, एकसंधता आणि वेळेवर पुरवठा यासाठी शासनाने जेम पोर्टलवरून खरेदीचा निर्णय घेतलेला आहे. सर्व जिल्हा परिषदांच्या अहवालावर 25,436 ट्रायसायकल्स आणि 7,839 बॅटरी ऑपरेटेड ट्रायसायकल्स याची मागणी नोंदणी गेलेली आहे. प्रत्यक्षात फक्त 6,629 ट्रायसायकल्स आणि 1,220 बॅटरी ऑपरेटेड ट्रायसायकल्स खरेदी करण्यात आलं आणि टेंडर प्रक्रिया जी आहे नियमानुसार व पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी झालेली आहे. अनेक त्याचबरोबर या ठिकाणी भाई जगताप यांनी देखील मुद्दा उपस्थित केलेला आहे. त्यासाठी आपण सभागृहामध्ये त्यांचा ऐकून घेतलेला आहे. यामध्ये देखील 30 दिवसामध्ये चौकशी करून कारवाई केली जाईल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. राठोड आपले त्यांनी एक मुद्दा इथं उपस्थित केला. राजेश राठोड खोटे जात प्रमाणपत्र त्या बाबतीत देखील तात्काळ चौकशी करून त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. ते चौकशी झाली की खोटं झालं ठरलं की झालं ते. आणि त्यामुळे त्याचबरोबर इथं प्रसाद लाड रेल्वे आणि केंद्र सरकारच्या जागेच्या संदर्भात देखील काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत. या ठिकाणी मी काल देखील उत्तर दिलं की जी काय डिफेन्सची जागा आहे, रेल्वेच्या ज्या जागा आहेत काल खाली सभागृहामध्ये, आणि त्याचबरोबर ज्या केंद्र सरकारच्या निगडीत जागा आहेत त्या ठिकाणी असलेल्या झोपडपट्ट्या, त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांची वर्षानुवर्षाची घरं, यासाठी आपल्याला केंद्र सरकारबरोबर आम्ही पाठपुरावा करतोय आणि त्यामध्ये देखील केंद्र सरकार या आणि राज्य सरकार मिळून या सर्व लोकांना न्याय देईल. कुणालाही या ठिकाणी बेघर होऊ दिलं जाणार नाही. आणि त्याचबरोबर अनेक सदस्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याला देखील या ठिकाणी काही राहून गेला असेल तर मी त्यांनाही देईल. परंतु मी एवढंच सांगतो की ज्या काय पद्धतीने सभागृहामध्ये परवा 2 दिवसापूर्वी चर्चा झाली आणि मी तर काय बोललो नव्हतो. मी तर अंबादासजींचं अभिनंदन करत होतो. बाबा कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. सर्वसामान्य मी पण आहे. मी पण शेतकऱ्याचा पोरगा आहे. अंबादास पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आपण आलो आणि मला वाटलं कोणाला काय एवढं लागण्याचं काही कारण नव्हतं. कारण शेवटी आपण सर्वसामान्य कुटुंबातून आले. आणि काही लोकांनी पावसाळ्याचा उल्लेख केला. त्यामुळे पावसाळ्यामध्ये काय उगवतात, छत्र्या उगवतात का काय, कोण आणखी येत आहे बेडूक वगैरे. पण तो बेडकं ठीक आहे, परंतु एवढ्या लवकर झटपट रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. मी सांगतो एवढ्या लवकर. आणि खरं म्हणजे किती बदलणार. आता मी कोणाच्या वैयक्तिक ह्याच्यामध्ये मी जात नाही आहे, परंतु ज्या लोकांना कसपटा समजलं, हे संपलेले लोक आहेत, आता त्यांच्याच मागे रोज जात आहेत आपण. आणि म्हणून हे देखील एक माणसाने कसं बदलावं, किती बदलावं आणि काय करावं हे जरा बघा. चल मेरे भाई तेरे हात जोडता हूँ या गाण्याची आठवण या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सभापती महोदय, हे मला आहे ना बोलायला मला आवडत नाही, पण बोलायला इथे बोलल्यानंतर बाहेर आणखी जाऊन जोरात एकनाथ शिंदेने असं केलं तसं केलं. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, गेल्या 5 वर्षामध्ये मुख्यमंत्री आताचे आणि तेव्हा देखील मुख्यमंत्री होते 2014ला देवेंद्रजींना किती शिव्याशाप दिल्या याचे साक्षीदार आम्ही आहोत. 2019 साली खरं म्हणजे काय दिलं होतं मॅन्डेट जनतेने, शिवसेना भाजपाची लोकांना मॅन्डेट दिलं होतं. आणि काय केलं कोणा जनतेच्या मतांची माती कोणी केली? आम्ही केली. आम्ही ताटामध्ये माती कालवली. ताटाचाही उल्लेख झाला, या ठिकाणी भरल्या ताटाचाही उल्लेख झाला, परंतु माती केलीच. पण देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर देखील खुपसला, हे देखील या ठिकाणी मी सांगतो. निकालानंतर सभापती महोदय, आम्ही सगळे साक्षीदार आहोत. देवेंद्रजींनी 40-50 फोन केले, एकही फोन उचलला गेला नाही का? या देखील विचार करण्याची आवश्यकता आहे.
आपण पाहतोय काय सुरू आहे. ज्यांना बघा सगळे हिशोब इथे चुकवावे लागतात आणि 2017 साली हे सगळे साक्षीदार आहेत. मिलिंद नार्वेकर इथं बसलेले आहेत. मुंबईचं महापौर पद शिवसेनेला मिळालं त्यावेळेस त्याला एकनाथ शिंदे जबाबदार आणि साक्षीदार मिलिंद नार्वेकर होते. आणि देवेंद्र फडणवीसांनी झालेलं महापौर पद त्यांना मिळालेलं, त्यांना मी सांगितलं तुम्ही हे महापौर पद सोडा, शिवसेनेला द्या. देवेंद्रजींनी म्हणाले मला अर्धा तास विचार करायला द्या आणि अर्धा तासात त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि महापौर पद शिवसेनेला देऊन टाकलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला सांगण्याची गरज का भासती आहे, त्याची परतफेड 2019 मध्ये कशी केली. तर काय केलं, दगाबाजी करून, दगा धोका आणि विश्वासघात हे करून याची परतफेड केली. अरे साधा फोन तरी उचलायचा असतो. फोन मी आता त्यांना अडचणीत आणू इच्छित नाही, परंतु आम्ही प्रयत्न खूप केले, परंतु त्या ठिकाणी ठरवलेलं होतं आणि म्हणून त्या ठिकाणी देवेंद्रजींनी नेहमी कृतज्ञता दाखवली, परंतु कृतज्ञपणा कोणी दाखवला हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे. आणि म्हणून काय काय बोलले, फोन बिन तर जाऊ द्या. देवेंद्रजींना म्हणाले एक तर तू राहशील नाही तर मी राहीन. या टोकाची भाषा ज्यांनी वापरली, कट कारस्थान करून देवेंद्रजींना हात टाकण्याचा प्रयत्न केला. मला म्हणाले सापडला आता सोडणार नाही. आणि म्हणून मग मी ठरवलं आता लवकर कार्यक्रम करणं गरजेचं आहे. टांगा पलटी घोडे फरार. सभापती महोदय ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून इथं सभागृहामध्ये बोलल्यामुळे मी बोलतोय. बोलल्यामुळे माझ्यावर टीका करण्याच्या पूर्वी, माझ्याकडे बोट दाखवण्यापूर्वी तुम्ही 3 बोटं आपल्याकडे येतात तेही बघा. आणि म्हणून आता काय चालू आहे, गळ्यात गळा घालण्याची भाषा, एवढं प्रेम. ठीक आहे, चांगलं आहे. मुख्यमंत्र्याकडे तर सगळे जातात. मी होतो तेव्हाही लोक येत होते, मला भेटत होते. परंतु आज ज्या पद्धतीने किती द्वेष. या एकनाथ शिंदे हा शेतकऱ्याचा पोरगा आहे, सर्वसामान्य कुटुंबातला शिवसैनिक मुख्यमंत्री झाला, बाळासाहेबांचं स्वप्न साकार झाले. पोटदुखी, एवढी पोटदुखी, एवढी जेलसी असता कामा नये. शेवटी माणसाने वस्तुस्थितीला आणि वास्तवता लक्षात घेऊन सत्य मानलं पाहिजे. तेवढं जिगर लागते, मनाचा मोठेपणा लागतो. आणि हे आज जे काय चालू आहे, मी तर सांगतो देवेंद्रजी मनातल्या मनात हसत असतील. काल तर कोणीतरी प्रवक्त्याने सांगितलं टपल्या टिचक्या ते मारत असतात. त्यांना कळतंय त्यांच्या प्रवक्त्यांना, आता यांना कळत नाही. त्यांची करमणूक होते. एकीकडे RSSला टोमणे मारायचे, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या मोदीजी आणि अमित भाईंना शिव्या द्यायच्या, आणि दुसरीकडे फडणवीसांना देवेंद्रजींना बुके द्यायचं. काय म्हणायचं याला, काय म्हणायचं, बहुधा केमिकल लोचा झाला म्हणायचं. सभापती महोदय, त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगतो, हे मराठीचं प्रेम जे आहे हे पुतना मावशीचं आहे. आणि म्हणून मी सांगतो आपल्याला, मला जेवढा द्वेष तुम्ही कराल, जेवढा माझा तिरस्कार कराल, तेवढी जनता माझ्या पाठीशी उभी राहील. आणि म्हणून या प्रेमापोटी कुणाबरोबर या सर्व गोष्टी आपण करता मला माहीत आहे. पण मी एवढंच सांगतो, हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे. आणि म्हणून मी कुठली चिंता करत नाही. मी एवढंच सांगतो, जरा संभल कर करिए औरों से हमारी बुराई, जरा संभल कर करिए औरों से हमारी बुराई. आप जिन्हें जाकर बताते हैं वही हमें आकर बताते हैं. इसलिए जो भी करो संभल के करो. तो काय कशासाठी हे सगळं. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मतदारांनी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेला त्याची जागा दाखवली आहे, तुम्हाला तुमची जागा दाखवली आहे. आणि म्हणून जे आम्ही काम केलं ते काम बोलतंय. कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी पूर्वी देखील एकदा म्हणालो होतो,
एका चेहरे पे कई चेहरे लगा लेते हो लोग, असं काहीतरी गाणं आहे काय? आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या लोकांना अरे बघा काय जे लोक विरोधामध्ये, एवढ्या विरोधामध्ये, ज्या देवेंद्रजींच्या विरोधामध्ये एवढा आणि एकनाथ शिंदेच्या विरोधात, माझं तर जाऊ द्या, सोडून द्या, परंतु आज आपण बघतोय अगोदरचे चेहरे, आताचे चेहरे, ते मुखवटे, आणि म्हणून या ठिकाणी सगळे बघतोय एका मनात एक, पोटात एक, डोक्यात एक, पोटात एक असलं आमचं नाही आहे. कोण आहेत असे असतात? आणि म्हणून राजकारणातलं बहुरूपी, तुम्ही आता असं काय नवीन कुठला शब्द दिलाय, आणि म्हणून खऱ्या अर्थाने कुठलं तरी रूप खरं दाखवा, कुठलं तरी रूप खरं दाखवा. आणि म्हणून सभापती महोदय, मी हा एकनाथ शिंदे सत्तेसाठी कधी लाचार झाला नाही, होणार नाही. आणि आमच्या मनगटामध्ये मेहनत करण्याचा जोर आहे, ताकद आहे. शिवसेना वाढवण्याचं काम सगळे बसले तिकडे, सगळ्यांनी मेहनत केलेली आहे. बाळासाहेबांच्या विचारांसाठी मेहनत केली आहे, घरादारावर तुळशी पत्र ठेवून मेहनत केली आहे. अरे आम्ही तर आई वडिलांना रात्री त्या आम्हाला जेवणाला वाट पाहत राहायची, पण जेवणाला आम्ही पोचायचो नाही. आई वडील झोपल्यावर आम्ही पोचायचो, सकाळी ते उठायच्या अगोदर आम्ही निघायचो. हे केलं आम्ही. आणि म्हणून या ठिकाणी समोर बोला, फेसबुकवाले फेस टू फेस करू शकत नाहीत, आणि म्हणून आम्ही फेस टू फेस काम करणारे आहोत. जळी स्थळी काष्टी पाषाणी फक्त एकनाथ शिंदे, फक्त एकनाथ शिंदे. किती जळाल, किती जळफळाट होईल, किती मळमळ होईल. मला एकच सांगतो तुम्हाला सभापती महोदय, रोज 3 वर्ष पाहतोय, रोज शिव्याशाप, रोज आरोप. काय आम्ही काय केलंय? किती द्वेष करणार, किती मत्सर करणार, किती वेश मनामध्ये आहे. आणि म्हणून सभापती महोदय 3 वर्ष ही कॅसेट आम्ही ऐकतोय. आणि म्हणून मला चिंता नाही, मला पद येतात जातात, सत्ता येते जाते, पुन्हा येते, पद वर खाली होतात, पण या एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रातल्या 2-2.5 कोटी बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मिळाली, ही सगळ्यात माझ्यासाठी मोठी आहे. आणि म्हणून तुम्ही किती काही केलं तरी सुद्धा 2.5 वर्ष जे काम केलं, आता पुन्हा देवेंद्रजींच्या टीममध्ये टीम म्हणून आपण काम करतोय, तोच वेग आम्ही कायम ठेवलाय. आज ज्या पद्धतीने सरकार पुढे जातंय त्या सरकारचं काम बघा. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो, जोपर्यंत जनता, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, वारकरी सगळे जे कोणी आमच्या सोबत आहेत, तोपर्यंत आम्हाला काही चिंता कुणाची करण्याची आवश्यकता नाही. आणि हेही देखील मी सांगतो, बोलणार नव्हतो मी, पण गुवाहाटीला आम्ही असताना जे आरोप करतात आमच्यावर, गुवाहाटीला गेल्यानंतर तिथे देखील आम्हाला फोन यायचे, निरोप यायचे, आणि दुसरीकडून दिल्लीमध्ये संधान साधायचं. तुम्ही यांना कशाला घेताय, आम्हीच येतो. मग आम्ही काय सांगत होतो? आम्ही सांगत होतो तेच, शिवसेना आणि भाजप बरोबर युती करा, गठबंधन करा, हा आपला वैचारिक पक्ष आहे, एका विचाराचा पक्ष आहे. मला बोलण्याचं कारण एवढंच की या ठिकाणी आम्हाला तुम्ही हिणवता. गद्दारी आम्ही नाही केली, आम्ही सगळी सत्तेची पदं सोडून गेलो, मंत्री पदं सोडून गेलो, सत्तेतून पाय उतार होऊन गेलो. कोणी जात नाही. 8 मंत्री गेले, 50 आमदार गेले, सत्तेतून आम्ही बाहेर पडलो, सत्ता आम्ही सोडली. आणि आम्हाला कशाला शिकवताय तुम्ही? आणि म्हणून मी बोललो, खऱ्या अर्थाने मी एवढंच सांगतो की बऱ्याचशा गोष्टी आहेत. सॉफिटल हॉटेल आहे, हयात हॉटेल आहे, पवार साहेबांनी देखील मला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, या सगळ्या मला माहीत आहेत, आणि इथं काही लोकांनाही माहीत आहेत. सभापती महोदय, मी एवढंच सांगतो, मला तुम्ही खिजवू नका, मला तुम्ही छेडू नका. मी कोणाला छेडत नाही, मला छेडलं तर मी सोडत नाही. मी प्रामाणिक शिवसैनिक आहे, मी कार्यकर्ता आहे, बाळासाहेब आणि आनंदीगे साहेबांच्या मुशीत तयार झालेलो आहे. त्यामुळे मला ना खुर्चीचा मोह आहे ना सत्तेचा मोह आहे. आणि म्हणून सत्ता आणि खुर्चीच्या मोहापायी कोणी कोणाशी तडजोड केली हे मला सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आणखी मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला की बाकी मी नंतर जसं
माझ्यावर बोलतील, छेडतील, आरोप करतील, त्याप्रमाणे मी नक्कीच पुढचं पण सांगेन. परंतु सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये किती कोतेपणा आहे. लता मंगेशकर, भारत रत्न लता मंगेशकर संगीत महाविद्यालय आपण करणार होतो. स्थापनेचं नियोजन झालं, स्थापन करण्याचं त्या दृष्टीने कामही सुरू झालं. परंतु स्वर्गीय लता दीदींच्या सन्मानार्थ हे संगीत महाविद्यालय आपण करत असताना सभापती महोदय 24 एप्रिल 2022 रोजी हृदयनाथ मंगेशकर यांनी आदरणीय मोदीजी यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार बहाल केला आणि तिथंच पापड मोडला. आणि म्हणून षण्मुखानंदमध्ये कार्यक्रम झाला, प्रोटोकॉल सोडा, पण लता दीदींविषयी आदर म्हणून त्या ठिकाणी कार्यक्रम देखील बायकाट केला. का? मोदीजींबद्दल किती आकस आहे तो दाखवला तुम्ही. आणि म्हणून मोदीजींना पुरस्कार दिला. या द्वेषापोटी सभापती महोदय ते जे संगीत महाविद्यालय होतं ते बंद करून टाकलं, रद्द करून टाकलं, गुंडाळून टाकलं. आणि जेव्हा मी मुख्यमंत्री, उदय सामंत साक्षीदार आहे त्याला, आणि म्हणून किती हा कोतेपणा आहे. आणि मला जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस ताबडतोब या प्रस्तावाला मी मान्यता दिली. प्रस्ताव मार्गी लागला. लता दीदी या राजकारणापेक्षा कधी मोठ्या आहेत. त्यांची उंची आपल्याला मोजता येणार नाही. त्याच्यात कसलं राजकारण करायचं. आणि म्हणून या ठिकाणी जे काय अपेक्षित होतं ते झालं. आणि लता दीदींचा अपमान हा महाराष्ट्र कधी सहन करू शकत नाही. काल परवाचा सोन्याचा चमचा कोणाला लागण्याची गरज नव्हती. मी काय कोणाचं नाव घेतलं नव्हतं, कुणालाही बोललो नव्हतं उद्देशून. या ठिकाणी ज्या पद्धतीने इथं पण बोलून बाहेर पण बोलून जे काही माझ्यावर आरोप केले, या ठिकाणी सोन्याचा चमचा घेऊन आम्ही काय जन्माला आलेलो नाही. मगाशी मी म्हणालो अंबादासला. आणि आम्ही एक भाकर 4 जण वाटून खाणारे लोक आहोत. आम्हाला हे मोह नाही आहे. आम्ही कुणाचंही भरलं ताट कधी घेऊन जाणार नाही. ती जाणाऱ्यांची औलाद आमची नाही. आणि मगाशी म्हटलं सत्तेवर लात मारून मंत्रीपद सोडणारे आम्ही आहोत. त्याला देखील डेअरिंग लागते, हिम्मत लागते, वाघाचं काळीज लागतं सत्ता सोडायला देखील त्याला हिम्मत लागते. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, ज्यांनी आरोप केले त्यांनी जरा स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघा. कोविड रुग्णांच्या आमचा घास म्हणाले, ताटात घास, वाटीत काय काय म्हणाले. आता मी हेच सांगतो, कोविड रुग्णांचे घास चोरणारे कोण? तुम्ही कसला आमचा घास काढताय? आम्ही घास भरवणारे आहे, आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही आहे. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो सभापती महोदय, या ठिकाणी आम्ही सामान्य माणसासाठी रस्त्यावर येऊन संघर्ष करत होतो आणि शिवसेना पुढे घेऊन जात होतो. मी कोणाच्यावर वैयक्तिक टीका करू इच्छित नाही. परंतु किती वेळा तुम्ही म्हणणार लाज वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. तुमची लाज आम्ही काढू शकत नाही का? काय तुम्ही केलं? दिवस रात्र पक्षासाठी जे लढले, पक्षासाठी खपले, त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं कधी? आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही सत्तेसाठी, खुर्चीसाठी कधी बाळासाहेबांचे विचार कधी सोडले नाही, सोडणार नाही. आणि आम्ही जे केलं ते जनतेने उचलून धरलं. म्हणून तर जनता, या महाराष्ट्रातली जनता आमच्या मागे उभी राहिली. आणि या झालेल्या निवडणुकांमध्ये देखील त्याचं आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. परंतु या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार. आणि म्हणून आमचं ताट लोकांच्या आशीर्वादाने भरलेलं आहे. आम्हाला ताटामध्ये काही नको. लाडक्या बहिणींचं, लाडक्या भावांचं, लाडक्या शेतकऱ्यांचं प्रेम ताटात भरलंय, ते आम्हाला पुरेसं आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, तुम्ही हे काय ताट खेचलं, आमचा घास खेचला. अरे काय तुम्ही काय केलं 2019ला? तुम्ही तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खोसवसला ना. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, ज्या जिसका दाना होता है
जहाँ जिसका दाना होता है समय उसे वहाँ बुलाता है। कोई किसी का दिया नहीं खाता, इंसान अपने नसीब का खाता है। सभापती महोदय, लक्षात ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आम्ही त्या वृत्तीचे नाही आहोत। तुम्ही किती द्वेष ठेवणार? आणि म्हणून मला विषय वाढवायचा नव्हता, मला विषय काढायचाही नव्हता, परंतु स्वाभिमान 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 कशाशी खातात हे तरी ठरवा एकदा। आणि किती आमचे लोक आम्ही दररोज तिथं तुमच्या आरोप ऐकायला मोकळे नाही आहे। आणि का म्हणून आम्ही आरोप ऐकायचे, का टीका ऐकायची? आणि म्हणून तुमचं तुम्हाला जे काय आहे ते लकलाभ होऊ दे। तुम्हाला निवडणुकीमध्ये लोकांनी जागा दाखवलेली आहे आणि टोमणे मारणं आरोप करणं याच्याशिवाय दुसरं काय नाही आहे। आणि म्हणून काही आता मी वासे वगैरे काही लोक म्हणाले, ठीक आहे, वासे आम्ही मोजणारे लोक नाही आहे। बाळासाहेबांबरोबर त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांना प्रभावित होऊन आम्ही शिवसेनेचं काम केलेलं आहे। आणि जेव्हा अनेक उदाहरणं आहेत ती उदाहरणं द्यायला गेलो मला वेळ पुरणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की ब्रँड 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 सगळं चालू आहे। अरे खरा ब्रँड तर बाळासाहेब होते, ब्रँड नाही तर हिरा होते, हिरा नाही कोहिनूर हिरा होते। आता मी पुढचं बोलत नाही आहे। आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे। या ठिकाणी एवढंच आहे, गरिबाच्या ताटामध्ये 2 वेळचं अन्न पडलं पाहिजे याची चर्चा अपेक्षित असताना सत्तेचं ताट गेल्यामुळे काही लोक एवढे कासावीस झालेले आहेत, आकांड तांडव करतायत की खऱ्या अर्थाने ताटावरून उठवलं काय? केंद्रीय मंत्री नारायण राणेंना भरल्या ताटावरून कोणी उठवलं? कोणी उठवलं? सत्तेचा माज तेव्हा दाखवला नाही? किती लोकांवर केसेस केल्या? कोणीतरी म्हणाला मगाशी काय सत्तेचा माज आलाय, सत्तेच्या ह्याच्या खाली खूप चुकीच्या पद्धतीने कारवाई होतीये। अरे बाबा, या ठिकाणी राणे साहेब तर जाऊ दे, कलकुलकर तुमचा पत्रकार, 2 पत्रकार, कंगना रनौत त्याचा बुलडोजर फिरवला, अन्वय नाईक, किती लोक आहेत, किती लोकांवर तुम्ही सत्ता गाजवली। आणि म्हणून मी एवढं सांगतो, 2019ला सभापती महोदय सत्तेसाठी जनमत पायदळी तुडवलं तेव्हा लाज नाही वाटली? आमची लाज तुम्ही काढता? बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेणाऱ्या आणि सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला आणि तिथं तेव्हा लाज वाटली नाही का? आम्ही बोलू शकत नाही? तुम्हालाच बोलायला येतं। आणि म्हणून आणि या ठिकाणी मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फिरवताना नाही काय वाटलं? बॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार करताना वाटलं नाही? मिठी नदीमध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा वाटलं नाही? काय बोलायचं? खूप आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी आरोप करताना समोरच्याला कमी लेखू नका, हलक्यात घेऊ नका, एवढंच माझं सांगणं आहे। आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो, गावाला गेलो पोटदुखी, दिल्लीला गेलो पोटदुखी, मुंबईचे नाले बघायला गेलो पोटदुखी, डीप क्लीन ड्राईव्ह करायला गेलो पोटदुखी। अरे मी डीप क्लीन रस्ते धुतले ब्रिटिश काळामध्ये रस्ते धुतले, ते रस्ते आपण धुतले, तिजोरी नाही धुतली आम्ही। आणि म्हणून किती तुम्ही ह्या नाही म्हणून त्यांना अनुभव आहे। आणि म्हणून मी तुमच्याबद्दल मगाशी सगळं सांगितलं, काय तुम्हाला काय म्हणाले, कसं काय द्वेष केला। एक तर तू राहशील नाही तर मी राहीन। आणि नाही ऐका, माणूस किती बदलू शकतो ते मी सांगितलं। अरे 50 फोन केले 2019ला मिलिंद नार्वेकर, परत ते तुम्हाला सांगतो मी, ते नाही केला होता। मग मी सांगितलं मुंबईचा महापौर हा एकनाथ शिंदेच्या विनंतीमुळे देवेंद्रजींनी शिवसेनेला दिला।
कृतज्ञपणा दाखवायचा सोडून कृतज्ञपणा किती करणार. आणि म्हणून मी परत ते सांगत नाही. आता मी सांगितलं, तुम्ही मजा घेताय आणि सांगितलं मी, तुम्ही मला सगळं सांगताय. आणि त्यामुळे मी एवढंच सांगतो की किती शिवाय साप देणार तुम्ही, किती एकनाथ शिंदेला पाण्यात पाहणार, किती मीडियामध्ये जाऊन काय काय बोलणार. माझ्याकडे खूप आहे. तुम्ही याच्या अगोदर काही गोष्टी मी सांगितल्या त्या रिपीट करत नाही मी. परंतु जेव्हा कधी वेळ येईल तेव्हा एकनाथ शिंदे भडबड भडबड सगळं बोलेल आणि मग त्यावेळेस मात्र भूकंप होईल. आणि म्हणून मी एक शेर म्हणतो, बहुत धोया मैंने आंखों को, बहुत धोया मैंने आंखों को, फिर चश्मे को भी साफ किया, तब समझा कि कीचड़ आंखों में नहीं, सामने वाले किरदारों पर ही है. आणि म्हणून तुम्ही काय काय करताय ते जाऊ द्या, मला काय घेणं देणं नाही. परंतु मी सर्वसामान्य माझी जनतेच्या सेवेमध्ये आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि टीम म्हणून आम्ही काम करतोय. जनता आमच्या पाठीशी आहे. 2.5 वर्ष महायुतीचं सरकारने जे काम केलं त्याची पोचपावती दिली आता देवेंद्रजी. टीम म्हणून आम्ही पुढे काम करतोय आणि म्हणून आज पण तो जो वेग होता दुप्पट तिप्पट वाढवून आम्ही या राज्याला पुढे नेतोय. या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं आम्ही काम करतोय. आज परदेशी गुंतवणुकीमध्ये दररोज MOU साईन होत आहेत, लोक येत आहेत. हे राज्य इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे. हे GDP मध्ये नंबर 1 आहे, परदेशी गुंतवणुकीत नंबर 1 आहे, स्टार्टअप मध्ये नंबर 1 आहे, सगळीकडे नंबर 1 आहे. काय तुम्ही आम्हाला आरोप करणार. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मी कुठेही गेलो तरी सगळ्यांना त्रास आहे. काश्मीरला गेलो तिकडच्या लोकांना सोडवायला तरी त्याच्यावर टीका. गावाला गेलो तर मगाशी मी बोललोच, की शेती करायला जातो याच्याने हेलिकॉप्टरने. बंटी काय आहे, आम्हाला ऐकून आहे ना, हे कधी एक लिमिट असतं सहन करण्याची पलीकडे. जेव्हा हे आमचे लोक आहेत ना त्यांचाही विचार केला पाहिजे. मी तर टीकेला आरोपाला टीकेने उत्तर कधीच देत नव्हतो, देणार पण नाही, कामातून देत आलो म्हणून इकडे पोचलो. आणि म्हणून आम्ही जे सांगत होतो तेच तर अगोदर सांगत होतो, ते अगोदरच करायला पाहिजे होतं. हे भूमिका आहे आमची, बाकी काही नाही आहे. आणि म्हणून एक सर्वसामान्य जेव्हा कार्यकर्ता मुख्यमंत्री होतो किंवा मोठ्या पदावर जातो तेव्हा आपल्या माणसाला त्याचा अभिमान असला पाहिजे. आणि म्हणून मला अभिमान आहे की आम्ही दोघांनी जे सुरू केलं 2022ला ते तसंच आम्ही पुढे नेतोय. आमचा अजेंडा एकच आहे. आमचा अजेंडा आहे या राज्यातल्या जनतेच्या जीवनामध्ये बदल घडवणं, या राज्याला सगळ्यात नंबर 1चं करणं. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींचं 11व्या क्रमांकावरून 5व्यावर आणली अर्थव्यवस्था देशाची, 4थ्यावर आता येते, 3ऱ्यावर आणण्याचा प्रयत्न आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा जो आहे, कॉन्ट्रीब्युशन आहे, सगळ्यात जादा असलं पाहिजे, हे आमचा गोल आहे. आणि म्हणून हा आमचा अजेंडा आहे. कोणाला काय मिळालं यापेक्षा सर्वसामान्य माणसाला काय मिळालं हे आमचा अजेंडा आहे. आणि म्हणून आम्ही बोलतो ते छाती ठोकपणे बोलतो. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही सर्वसामान्य लोक आहोत आणि लोकांमधून आलेलो आहोत, लोकांमध्ये जाऊन काम करणारे आहोत. फेसबुक लाईव्ह करणारे नाही, फेस टू फेस काम करणारे लोक आम्ही आहोत. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बांधावर जाणारे लोक आम्ही आहोत. आणि म्हणून त्या दिवशी मी अंबादासजीबद्दल खूप चांगलं बोललो, चांगलं काम करत होते. पण काय बाकी लोकांना एवढं लागण्याची गरज मला माहीत नाही. आणि तुमचं कौतुक केलेलं खरं टाळ्या वाजवायला पाहिजे होत्या, बाकं वाजवायला पाहिजे होती. आणि म्हणून मी आपल्याला एवढं संपलं झालंय. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो, या अधिवेशनात विरोधी पक्षाचं नीट लक्ष काही लागलं नाही. कारण तसं नाही तर तुम्ही खरं म्हणजे अधिवेशनात महाराष्ट्रातल्या जनतेला, शेतकऱ्यांना न्याय देणारे प्रश्न विचारायला पाहिजे होते. परंतु पंचायत, पालिका, नगरपालिका निवडणुका आता जवळ आल्या, त्यामुळे सगळे लोक जे काही राजकारण आहे जे आहे, आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करत नाही. आणि निवडणुकाची चिंताही आम्हाला नाही. आम्ही काम 24/7 काम करणारे लोक आहोत, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करणारे लोक नाही. आणि म्हणून सभापती महोदय, इथे अधिवेशन आता
संपेल. पुढे आता निवडणुकांची धामधूम सुरू होईल. फेक नॅरेटिव्हचे नवे कारखाने फॅक्टऱ्या सुरू होतील आणि त्याची आम्हाला काही चिंता नाही आहे. परंतु पोटदुखी, मत्सर, द्वेष याचे नवीन नवीन फंडे तर सुरू आहेतच. परंतु मी एवढंच सांगतो, मी आपल्याला एकच सांगतो, हा एकनाथ शिंदे हा आरोपाला, शिव्या शापाला, टीकेला कामाने उत्तर देईल. आणि काम जे आहे, आम्ही काम करणारे लोक आहोत आणि म्हणूनच या राज्याला पुढे नेणं हाच आमचा अजेंडा आहे. कोणी किती काही करा, काही किती आता काय आघाड्या वगैरे त्याच्यावर मी काय बोलत नाही आता. परंतु शेवटी महायुती म्हणून या ठिकाणी जे केलेलं काम आहे त्याची पोचपावती विधानसभेत मिळाली, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळेल एवढा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. सभापती महोदय, जाता जाता फक्त 4च ओळी बोलतो. लास्ट बंटी लास्ट है. वो समंदर खंगालने में लगे हुए हैं, वो समंदर खंगालने में लगे हुए हैं, हमारी कमियां निकालने में लगे हुए हैं, हमारी कमियां निकालने में लगी हुई है. जिनकी लंगोटियां फटी हुई है वो हमारी पगड़ी उछालने में लगे हैं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या कहते विरोधी पक्ष नेते राइट टू रिप्लाय. सभापती महोदय, माननीय सभागृह नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी आमच्या प्रस्तावाला उत्तर दिलं, पण आम्ही जे बोललो होतो त्याला काहीच उत्तर आम्हाला मिळालं नाही. आम्ही जे बोललो होतो, आम्ही जे मुद्दे मांडले होतं ते एकाही मुद्द्याला उत्तर मिळालं नाही. मागच्या टर्मलाही हेच भाषण होतं त्यांचं, त्याच्या आधीच्या टर्मला हेच भाषण होतं. टांगा उलटा पलटी का हेच. आता मला बोलू द्या ना. माझे जे आम्ही विचारलंच नव्हतं. आम्ही काही मुद्दे मांडले होते सभापती महोदय. एकतर गुन्ह्यांचं प्रमाण जे होतं 3506 बलात्कार आणि 814. ऐकून मी सगळं ऐकलेलं आहे, नोट सुद्धा केलेले आहे. मी मुद्दा आणखी जो मांडलेला आहे की सत्ताधारी पक्षातीलच वेगवेगळे आमदार ज्या पद्धतीनं गुन्हे करतायत त्याच्याविषयी प्रश्न विचारला होता, मला काही उत्तर मिळालं नाही. परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीच्या संदर्भात हायकोर्टानं निर्देश देऊनही अजूनही काही सरकारने पावलं उचलले नाही, त्याचं उत्तर मला मिळालं नाही. त्याच्यानंतर परवाने जे 328 दारूचे दुकाने द्यायचं त्याच्याविषयी सरकारने नाही बोलले, क्लॅरिफिकेशन नाही केलं. संदीप जोशी आपले सभा सदस्य त्यांनी काही आरोप केले होते आपल्या मंत्री महोदयाविषयी, त्याच्याविषयी काही उत्तर मला मिळालेलं नाही. त्याच्यानंतर एक माननीय मुख्यमंत्री महोदय पण इथं आले. कॅन्टोन्मेंट जे एरिया आहे ते आता महानगरपालिका क्षेत्रात किंवा स्वतंत्र नगरपालिका होणार आहे बऱ्याच ठिकाणी, आणि आता निवडणुका होऊ पाहतात. त्याच्यामुळे त्याच्याविषयी सुद्धा एक क्लॅरिफिकेशन जनतेच्या मनात येण्याची आवश्यकता आहे. कारण जे तुम्ही जे डिक्लेअर केलं, काही ठिकाणी नगरपालिका होणार आहे, काही एरिया कॉर्पोरेशनमध्ये सहभागी करणार आहोत, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या आपण घोषणा केल्या. परंतु आता वॉर्ड रचना ह्या सगळ्या प्रोसेस सुरू झालेल्या असताना आताच ते नाही झालं तर पुन्हा 5 वर्ष लांब जाईल ते सगळे विषय. म्हणून त्याच्याविषयी सुद्धा मला असं वाटतं सरकारने स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं, आणि हे करावं अशी माझी विनंती आहे. त्याच्यानंतर मी ठीक आहे, पुरंदर आणि मेगा इंजिनिअरिंगच्या विषयी सुद्धा मी प्रश्न उपस्थित केला होता. मला असं वाटतं त्याचा खुलासा झाला तर बरं होईल. माननीय पुरंदर नाही मेगा इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये आपण जो मुद्दा उपस्थित केला तो बोरिवली ठाणे बोरिवली टनेलच्या बाबतीमध्ये, तो बोरिवली ठाणे टनेलचा विषय नाही, तो ठाणे गायमुख टनेलचा विषय आहे. आणि त्यामुळे तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. परंतु त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याप्रमाणे आम्ही काम करतो आहे. आणि त्यामध्ये उलट तुम्ही विचारला प्रश्न वेगळा, पण आम्ही उत्तर दिलेलं आहे वेगळं, बरोबर दिलेलं आहे उत्तर. कॅन्टोन्मेंटमध्ये आपण निर्णय घेतला ना. कॅन्टोन्मेंटच्या संदर्भात निर्णय तर आपण घेतलेला आहे, पण निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे
की आता कुठल्याही महानगरपालिकेतला समावेश किंवा नवीन नगरपालिका आम्ही तयार करणार नाही. त्यामुळे आत्ता आपण तो